वरचं माणसाचं जीवनमान सुरक्षित करण्यासाठीची जी चळवळ आहे ती आहे रस्ता सुरक्षा. म्हणजे आपण घराबाहेर पडतो, परंतु हे नियम काय फक्त वाहन चालणारच आहेत का? तर नाही, तर ते पायी चालणाऱ्याला सुद्धा आहेत. रस्ता कुठून क्रॉस करावा याचेही नियम आहेत. वाहन कसं चालवावं याचेही नियम आहेत. आणि ह्या सर्व नियमांची माहिती आपल्याला आता या ठिकाणी PPTच्या माध्यमातून माझे सहकारी आपल्याला देणारच आहेत. तत्पूर्वी जसं सरांनी सांगितलं त्यांच्या प्रस्तावनेमध्ये की शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही. आता ह्या सेमिनारचे आपण 2 भाग केले. मी पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं हा विभाग किंवा या विभागामध्ये कसं यायचं याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगेन आणि त्यानंतर रस्ता सुरक्षेचा जो प्रमुख भाग आहे ते माझे सहकारी आपल्याला सांगणार आहेत. तर ह्या विभागामध्ये येण्यासाठी जे काही क्वालिफिकेशन लागतं ते आहे इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री घ्यायला लागलं, मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल या 2 ब्रँचेसची आपल्याला डिग्री घेतल्यानंतर आपल्याला या विभागामध्ये येण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आपल्याला भरती होता येईल. बेसिकली मोटार वाहन विभाग RTO विभाग हा काय काम करतो कोणी पाहिले का? कोणाला माहीत आहे का? RTO डिपार्टमेंट कसं काम करतं? बोला, सांगा सांगा सांगा. असं नाही, बोलायला आलं पाहिजे. हां, बरोबर आहे. अजून तर ठीक आहे. मोटार वाहन विभाग किंवा RTO विभाग ह्याचं काम आहे, 4 प्रकारचे काम आहे. 1 रजिस्ट्रेशन, 2 टॅक्सेशन, 3 लायसन्सिंग आणि 4 आहे एन्फोर्समेंट. म्हणजे नोंदणी करणे वाहनांची, नोंदलेल्या वाहनांकडनं टॅक्स गोळा करणे, त्याच्यानंतर लायसन्स देणे आणि अंमलबजावणी. जे आता आम्ही ज्या वाहनातून आलो ती अंमलबजावणीचं वाहन आहे. रस्त्यावर अंमलबजावणी करत असताना मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर या माध्यमातून आपण कारवाई करतो. आता AI तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आता त्या पूर्ण AIचा वापर आता आम्ही आमच्या अंमलबजावणी पथकामध्ये करत आहे. म्हणजे कसं की आमच्याकडं आता रडारच्या गाड्या आलेल्या आहेत. पूर्वी काय व्हायचं, तुम्हाला थांबवायला लागायचं. मग आम्ही तुम्हाला थांबवलं की तुम्ही आमच्याबरोबर वाद घालणार, बरोबर ना? कोणाला तरी फोन लावणार, मग आम्हाला म्हणणार सोडा, मग आम्ही म्हणणार नाही सोडणार, मग तिथं वादविवाद व्हायचे. त्यापेक्षा आम्ही काय आयडिया केली माहिती आहे ना? आम्ही काय गाडी लावून ठेवतो रोडला. तुम्ही तिकडून विदाऊट हेल्मेट विदाऊट सीट बेल्ट आला की ते ॲटोमॅटिक सगळं कॅप्चर करतं. तुम्हाला कळत पण नाही आपल्यावर केस झालेली आहे. मग घरी जाऊन तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस कळतं तुम्हाला मोबाईलवर की तुमच्यावर कारवाई झालेली आहे. तर कारवाई करणं हा उद्देश नाही आहे आपला. लक्षात घ्या तुम्ही. आता तुमच्यापैकी किती लोकांच्याकडं गाड्या आहेत मला माहीत नाही, पण भविष्यामध्ये तुमच्याकडं 4 चाकी गाडी पण येऊ शकते, मोटरसायकल येऊ शकते. तुम्ही ह्या संस्थेतनं शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणावर पुढं आपलं भविष्य उज्ज्वल करू शकता. याबद्दल काय दुमत असायचं काही कारण नाही. वावरत असताना म्हणजे काय, कुठल्याही प्रकारे प्रवास करत असताना स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःसोबत आपल्या वाहनाने किंवा आपल्यामुळे इतरांना धोका निर्माण न होऊ देणं म्हणजेच रोड सेफ्टी आहे. समजते सर्वांना? कुठल्याही प्रकारचा धोका आपल्या वाहनामुळे किंवा इतरांच्या वाहनामुळे आपल्याला झाला नाही पाहिजे. याचाच अर्थ काय असतो? रोड सेफ्टी. मग आता वावरताना घ्यायची काळजी कोणकोणती असती? तर सुरुवातीला सगळ्यात पहिले आपण रस्त्यावरून पायी चालत असतो. सगळ्यांना मान्य आहे? इकडे लक्ष द्या. आहे का? लक्षात आहे का? समोरचे हे बघा, रस्त्यावरून जो संबंध येतो त्याचे काही छोटे छोटे नियम आहेत. सगळ्यात पहिला संबंध येतो आपल्याला पायी चालताना, नंतर दुसऱ्यांदा सायकल चालवत असताना, ठीक आहे, तिसऱ्यांदा मोठ्या वाहनातून बस किंवा कार किंवा 2 व्हीलर याच्यावरून प्रवास करत असताना, बरोबर आहे. या वेगवेगळ्या माध्यमातून तुमचा संबंध रस्त्यासोबत येत असतो. तर आता माझे काही प्रश्न आहेत. मी आधीच सांगितलं होतं की मी एकटा बोलणार नाही, मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. मला एक सांगा की रस्त्यावरून चालत असताना, लक्षात घ्या, रस्त्यावरून चालत असताना रस्त्याच्या कोणत्या बाजूने चाललं पाहिजे? अरे वा,
अरे वा 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 वा, मला फार आनंद झाला. ॲटलिस्ट तुम्ही बोलता तरी. मला वाटलं बोलतच नाही. मगाशी मी प्रश्न विचारला तर कोणीच बोलले नाही. आता एकदम सर्वांनी सामूहिक उत्तर दिलं. मला एक सांगा, डाव्या बाजूने रस्त्याने चाललं पाहिजे असं किती जणांचं मत आहे? त्यांनी हात वर करा. करा, हात वर करा. अरे नाही नाही, बरोबर आहे ना, हात तर वर करा ना तुम्ही. आता एवढे किती जणांचा आवाज आला? एवढ्या जणांचा तर नाही आवाज आला, जास्त लोकांचा आवाज आला. बरोबर आहे, हात खाली. बरं, रस्त्याच्या उजव्या बाजूने चाललं पाहिजे असं किती जणांना वाटतं? बरं, हात खाली करा. आता एक मिनिट शांत शांत. डावेवाल्यांचं कळलं मला, उजव्यावाल्यांचं कळलं. बाकीच्यांनी कुठून चालायचं? मधून चालायचं? कुठून चालायचं? हे बघा, सिंपल आहे, एकदम सोपी गोष्ट असते की रस्त्याच्या नेहमी सर्वांनी लक्षात घ्या, रस्त्याच्या नेहमी उजव्या बाजूने चालायचं. रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालायचं? त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस आपण रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतो त्यावेळेस समोरून येणारं जे वाहन आहे ते आपल्याला स्पष्ट दिसतं. पण ज्यावेळेस आपण डाव्या बाजूने चालत असतो तेव्हा वाहन आपल्या पाठीमागून येऊन पुढे जात असतं. तर त्या वाहनाचं जर का चालकाचा नियंत्रण सुटलं त्या वाहनावरचं, त्या गाडीवरचं, तर ती गाडी आपल्या दिशेने येऊन आपला अपघात होऊ शकतो किंवा आपल्याला उडवल्या जाऊ शकतं. त्यावेळेस आपण सावधान स्थितीत नसतो. पण ज्यावेळेस समोरून वाहन येत असतं त्याचं जर का चालकाचं नियंत्रण सुटलं तर ते वाहन आपल्या दिशेने यायला लागलं तर आपण रस्त्यावरून खाली उडी मारणार किंवा बाजूला सरकणार. मान्य आहे का सर्वांना? धोक्यामध्ये घालूच शकते. पण त्याचबरोबर आपल्यानंतर आपल्या ज्या कुटुंबातील जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर देखील दुःखाचा डोंगर हा पसरू शकतो. आणि हे झालं नाही पाहिजे. ही जनजागृती, ही जाणीव आपल्या विद्यार्थ्यांमध्ये झाली पाहिजे. या अनुषंगानं या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे काही विद्यार्थी सर भविष्यामध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात. तुमच्या पावलावरती पावलं टाकून आमच्या विद्यार्थ्यांनी एक असं माझं फ्युचर राहिलं पाहिजे हे देखील आमच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहे. आणि त्याच्यामुळं आपण हा प्रवास कशा पद्धतीनं केलेला आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणत्या संघर्षाला सामोरे गेलात आणि आपण या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या शिक्षणाची कशा पद्धतीनं वाटचाल केली, आपण कशा पद्धतीनं अभ्यास केला हे देखील आमच्या विद्यार्थ्याला जाणून घेता आलं पाहिजे. ते संवादाच्या माध्यमातून हे विद्यार्थी आपल्याशी ती हितगुज करण्यासाठी देखील उत्सुक आहेत. तर या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं या संकुलनामध्ये स्वागत करतो आणि भविष्यामध्ये हवारे सरांचा जॉईन झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी पहिला कार्यक्रम आपल्या शाळेत दिला. ते सर म्हणजे साहेब हे तर आमच्या विद्यार्थ्याचं नशीब आहेच की म्हणजे आज साहेबांची इथं जॉईनिंग झाली त्यांच्या कार्यालयामध्ये आणि कार्यालयामध्ये जॉईनिंग झाल्या पहिला मान जो कार्यक्रमाचा मिळाला तो म्हणजे जानवळच्या राजेमाने आश्रम शाळेला मिळाला. ही देखील आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. हे सांगताना मलाही आनंद होतोय. सर खरंच आमचे विद्यार्थी अत्यंत होतकरू आहेत. फक्त यांना एक दिशा मिळण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की आपल्या परिस्पर्शाने या विद्यार्थ्यांच्या लोहरूपी आयुष्याचं सोनं निश्चितच होईल. या अपेक्षेसह मी थांबतो. धन्यवाद.